या मिठाईकडे पाहून तुम्हाला असं वाटत असेल की ही बनवणं फारच अवघड आहे. तर मंडळी, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी मार्केटसारखी मिठाई कशी बनवायची ते पाहणार आहोत. विशेष म्हणजे या मिठाईसाठी आपल्याला गॅस पेटवण्याची सुद्धा गरज नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही मिठाई बनवून तयार होते. अगदी घरातील साहित्यातच बनवून तयार होते. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप न करता. आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूयात. तर आपल्याला या रेसिपीसाठी सगळ्यात आधी अर्धी वाटी साखर लागणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 7 ते 8 इथे काजू घेतलेले आहेत. तर आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर आता इथे मी हे एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला अर्धी वाटीच खोबऱ्याचा कीस लागणार आहे. तर हे डेसिकेटेड कोकोनट आहे आणि त्यानंतर इथे 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. तर तुम्ही इथे मेजरमेंट कपाने, ग्लासाने कशानेही घेऊ शकतात तरी सुद्धा चालेल. आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने सगळ्यात आधी मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे छान असं सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स होईल. सर्व पदार्थ एकत्र छान असे मिक्स होतील. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं आपल्याला दूध घालून हे घट्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर लक्षात घ्या, एकदम दूध घालू नका, याला जास्त असं दूध लागत नाही. अगदी 3 ते 4 चमचे बस झालं, एवढंच याला दूध लागतं. कारण साखरेला सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे शक्यतो यामध्ये सुरुवातीला थोडं थोडंच दूध घालायचं आणि घट्ट असा आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी या पद्धतीने याचा घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. तर आपल्याला हे 2 कलरमध्ये डिवाइड करायचं आहे. तर इथे मी एका याच्यामध्ये आपल्याला कलर ॲड करायचा आहे. तर इथे फूड कलर घेतलेला आहे. हा पिंक कलर मी घेतलेला आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर वापरू शकतात तरी सुद्धा चालणार आहे. तर आता कलर घातल्यानंतर याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण इथे 2 गोळे बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे 2 बॉल याचे वेगळे वेगळे असे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे एका बटर पेपरवरती छान असं सेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बटर पेपरवर तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकतात तरी सुद्धा चालेल. आता याच्या अशा 2 छोट्या-छोट्या आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि एकावर एक अशा पद्धतीने सेट करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2 पोळ्या याच्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता यावरती सुद्धा थोडंसं मी पिस्ता आणि बदाम घातलेले आहेत बारीक कट करून. हे घालणं ऑप्शनल आहे. त्यानंतर याचा छान असा घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि तो सेट करण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर आपण त्याला बाहेर काढणार आहोत. तर तुम्ही पाहू शकतात, मस्त असा हा सेट झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि याला आता कट करूया. तर वरून तुम्हाला याला डेकोरेट अजून करायचं असेल तर तुम्ही यावरती खोबऱ्याचा खीस किंवा पिस्ता, काजू काहीही इथे तुम्ही लावू शकतात तरी सुद्धा चालेल. तर इथे मी थोडासा खोबऱ्याचा खीस वरून ॲड केलेला आहे. तर आता आपल्याला याला बारीक असं आपल्या आवडीनुसार इथे कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे याला आकार देऊ शकतात तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे मी सर्व या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात याचा रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे आणि याचं टेक्स्चर सुद्धा किती छान असं दिसत आहे. अगदी अचानक घरी पाहुणे जरी आले ना, तरी आपण अगदी इन्स्टंट आणि झटपट आणि सोप्या पद्धतीने मिठाई बनवू शकतो आणि कोणाच्या लक्षात देखील येणार नाही की तुम्ही ही मिठाई अगदी घरच्या घरी आणि घरातील साहित्यात, तेही गॅस न पेटवता बनवलेली आहे आणि ते सर्व आवडीने खातील. आणि सणावाराला सुद्धा आपण ही रेसिपी अगदी घरच्या घरी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि अजूनही पेजला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.